श्री दत्त महात्म्य अध्याय 27 कथाभाग। तरीही राजाने झालेला प्रकार कसा बसा सांगितला। त्या ढोंगी साधूचे कपट राजपुत्राच्या ध्यानी आले, पण व्हायची गोष्ट घडून चुकली होती। राजपुत्र उदास झाला व राज्य सोडून वनात जाऊन राहिला। दिवस असे चालले असताना अश्वतर नागराजाचे 2 पुत्र दैवयोगाने तिथे आले। एकमेकांची ओळख झाली। हळूहळू परिचय वाढत चालला, मैत्री दृढ झाली। त्यांनी एकदा चेष्टेत पत्नीवरून विनोद केला, तेव्हा राजपुत्र खिन्न झाला व म्हणाला की एवढा विषय कृपया काढू नका। नागपुत्रांनी त्याचे कारण विचारताच त्याने सर्व वृत्त सांगितले। ते सुद्धा दुःखी झाले व घरी जाऊन न खाता पिता बसून राहिले। पित्याने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली व मदालसा प्राप्त झाल्याखेरीज राजपुत्राचे मन शांत होणार नाही असे सुचवले। अश्वतराने आश्वासन दिले की तो हर प्रकारे यत्न करून राजपुत्राची इच्छा पुरी करील। मग विचार करून तो कंबल नावाच्या नागमित्रासह सरस्वतीची कृपा व्हावी म्हणून हिमालयात तप करू लागला असता त्याच्या पुढ्यात सरस्वती प्रकट झाली। तिने वर माग असे सांगितल्यावर नागराजाने तिच्यापाशी गायन विद्या मागितली। त्याप्रमाणे तिने वर दिल्यानंतर दोघेही कैलास पर्वतावर गेले व अत्यंत मधुर गायन करावयास त्यांनी आरंभ केला। ते अतिसुरेल व नादमधुर गायन कानी जाताच शंभू महादेव तिथे आला। त्याने वर मागावयास सांगितले तेव्हा अश्वतराने कुवलयाश्वाची सर्व हकीकत आरंभापासून सांगितली आणि म्हणाला की ती मदालसा माझी कन्या म्हणून पुन्हा जन्माला यावी। तिचे स्वरूप, बुद्धी, गुण, आवाज व स्मृतीसह तसेच असावे। शंकराने सांगितले की घरी जा व विधिविधानपूर्वक श्राद्ध कर। श्राद्धातील 3 पिंडांपैकी मधला पिंड मदालसेचे स्मरण करून पत्नीला खाऊ घाल, म्हणजे तिच्या श्वासावाटे मदालसेला पुन्हा जन्म मिळेल। अश्वतराने घरी जाऊन तसे करताच त्याच्या पत्नीच्या उच्चवासावाटे एक अंगठ्या एवढा गोळा बाहेर पडला। क्षणोक्षणी तो वाढत गेला व थोड्याच वेळात मदालसा पूर्ववत समोर उभी राहिली। पण पूर्वीची स्मृती कायम असल्याकारणाने ती शोक करू लागली। तेव्हा तिची समजूत काढून अश्वतराने तिला अंतःपुरात मोठ्या सुरक्षेत ठेविले। अध्याय 27 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणे दीपकासी, कुवलयाश्व भेटला पितयासी। दुःख सांगावया तयासी, खेद रायासी वाटला। अंतरी दुःखित जाणून नृपा पुसे पुन्हा नंदन। म्हणे ताता तुझे मन वाटे खिन्न जाहले। कुणी तुझा अपमान केला तरी दे सांगून, मी तोडीन त्याची मान। अनुमान न करीन मी, किंवा दंडार्ह सोडावा, किंवा कोणा रक्षावा। दरिद्र्यासी धनिक करावा, अथवा लुटावा दुष्ट धनिक। काय तुझ्या मनातून ते सांग उघड करून। मनी नको अनुमान, बोलतो आन वाहुनी। माझी जी का प्राणप्रिया मदालसा गंधर्व तनया। तिला जरी का दवडून या दे म्हणसी तरी देईन। नाम ऐकता मदालसेचे मन भ्याले रायाचे। मुख पाहुनी तनयाचे म्हणे तिचे नाम कासया। हा हा पुत्रा तुझी कांता, तुझी ऐकोनी वाईट वार्ता। गेलो परलोकी आता, काय सुता सांगावे। हा हा मदालसे, त्वा पतीला सोडिले कसे। नृपे दुःख करिता असे, पुत्र पुसे काय वार्ता। मग नेत्र पुसोनिया म्हणे नृप ऐकतनया। तू वनी गेलिया, आता आला या सदनी तापसी। जटाजुट महामुनी, शोके आक्रुंदुनी कंठी पुढे ठेवूनी वर्तमान विपरीत बोलला। ते ऐकता ते वेळी तत्काळ गंधर्वाची बाळी पेटवून ज्वाळामाळी
जाळी आत्मा कंठीसह. हा घडला अनर्थ, सून माझी जळाली व्यर्थ. मुनी कोण किमर्थ, आला यथार्थ न कळले ते. राजपुत्र म्हणे ताता, मी एकला वणी जाता. मुनीचा आश्रम देखिला होता. तेथे होता मुनी एक, त्याने दक्षिणेसाठी मागितली माझी कंठी. म्या तो न ओळखिला कपटी, दिधला कंठी तयासी. त्याने हा अनर्थ केला, आता म्या ओळखिला. पूर्वी जो म्या उपेक्षिला, तालकेतू दैत्य जो. जो पराक्रमी पुरुष, तेने शत्रू मारावे निःशेष. अग्निशेष ऋणशेष, शत्रुशेष न राखावा. हे वचन सत्य कळले, माझे कुटुंब जळाले. आता हे दुःख झाले, मन पोळले विरहाग्नीने. आता तिच्या ऋणापासून मुक्त व्हावया संकल्प करीन. या जन्मी तिचे वाचून न भोगीन इतर नारी. जो पांघुरे शाल जोडी, त्याला देता घोंगडी. तिची ठेवील की आवडी, तेवी न गोडी इतर स्त्रियांची. असा संकल्प करून मग होई उदासीन, म्हणून नगर सोडून वनी जाऊन वसतसे. अश्वतर नागाचे सुत दैवे तेथे आले फिरत. दिसती जेवी वानप्रस्थ राजसुत तयावंदी. ते म्हणती रायासी, आम्ही आलो क्रीडेसी. तू सात्विक दिससी, तुझशी सख्य करू आम्ही. ऐकुनी तयांचे वचन, बोलतसे राजनंदन. म्हणे होता तुमचे दर्शन, मी पावन जाहलो. जरी सख्य कराल तरी आमुचे कुल, सर्वही उद्धरेल. हे नवल नोहेची, दृष्टी पडता साधूची. होळी होई पापाची, मग कैंची वार्ता तापाची. न लगे मोक्षाची गरज. मग ते त्याचे मित्र होती, त्या स्थानासी नित्य येती. यथेच्छ क्रीडा करीती, पुन्हा जाती अस्तमानी. बुद्धीने बृहस्पती समान, विक्रमे इंद्रा समान. स्वरूपे कामा समान, नृपनंदन त्या मानला. ते तापससुत मानून, राजा रमे अनुदिन. राजाला तया वाचून, न पडे चैन घडीभरी. एके दिवशी नागसुत, राजाचे नेत्र आरक्त. पाहुनी विनोद करीत, प्रेमभरीत बोलती. आजी वहिनीने जागर करविला वाटतो फार, म्हणून आरक्त नेत्र दिसती आम्हा वाटते. ऐकुनी त्याचे वचन, शोक करी राजनंदन. म्हणे ही वार्ता सोडून करा क्रीडन यथेच्छ. मग ते दुःखित होऊनी म्हणती, आम्हा लागुनी ही वार्ता विस्तारुनी यथार्थ सांगावी. जे होई दुःख त्याचा भाग मित्र एक, घेतो सांगुनी विवेक. जेणे शोक नष्ट होतो. मग राये सर्व कथिले, नागांच्या मनात दुःख झाले. ते उठोनी चालिले, दुःखे पातले निजसदना. मित्र दुःख आठवुनी, तेही दुःखी होऊनी. एकांती जाऊनी, भोग सोडूनी बैसले. त्याचे म्लान मुख झाले. मग पिता तया बोले, तुम्हा काय दुःख झाले, कोणी दुखविले मन तुमचे. तयाप्रती सांगती सुत, सोमवंशी शत्रुजित. कुवलयाश्व त्याचा सुत, तो सुहृद आमुचा. त्याला झाले दुःख, म्हणून वाळले आमुचे मुख. मना केवी होईल सुख, मित्र दुःख पाहत. नाग म्हणे सुतांसी, दुःख काय झाले त्यासी ते सांगा आम्हासी. त्यासी उपाय करवेल. मित्राने मित्रावर अवश्य करावा उपकार. अतएव कळता सविस्तर, करू प्रतिकार तयाचा. ऐकोनी नागाचे वचन, बोलती ते नंदन. मदालसा म्हणून त्याची पत्नी होती एक. ती होती योगीमान्या, ती गंधर्वाची कन्या. येथे तत्समान अन्या, नसे कन्या ब्रह्मांडी. वनी जाता राजनंदन, मागे कपटी दैत्य येऊन, तुझा भरता मेला, म्हणून सांगून गेला वनांतरी. ऐकता ते वचन, अग्निप्रवेश करून ती गेली जळून. म्हणून राजा खिन्न झाला. मी दुसरे न भोगीन अबला, हा संकल्प तेने केला. तो विरह दुःखे पीडला, ते आम्हासी न सोसवे. आत्मा सर्वेंद्रिय निधान, तो पूर्वी भोग भोगून मग पावे समाधान. ना तरी हो निदान दुःखाचे, कार्य हे मित्राचे अशक्य बोलता वाचे. समाधान तयाचे
आमुचे हाती नोहे. मग नाग बोले वचन, मी प्रयत्न करीन, तुमच्या मित्राचे मन प्रसन्न करीन सर्वथा. अशी प्रतिज्ञा करून कंबल नागा घेऊन हिमाचळी येऊन करी अनुष्ठान अश्वतर. जे तीर्थ प्लक्षावरण तेथे आसन देऊन प्राणायाम करून करी अनुष्ठान श्वेताश्वतर. आहारही जिंकून घालून या दृढासन एक मन एकाग्र करून धरी करी ध्यान सरस्वतीचे. म्हणे बालवाक्यापरी हे स्तुती अवधारी. समुद्रा देती जेवी वारी तयापरी हे स्तुती. समुद्राचे जीवन समुद्रा देता दान किंवा सूर्या दिवा दाऊन करीती निराजन तद्वत हे. तू जशी देशी स्फूर्ती तशी घडेल तुझी स्तुती. तू अससी भारती सरस्वती प्रख्यात. जे हे दिसते जग ते सर्व तुझे अंग. मी भिन्न कसा मग हे सांग तू माते. जड जग तो क्षर भोगता जीव तो अक्षर. तू सोडूनी क्षराक्षर अससी परसाक्षित्वे. जलावर बुदबुद जसे त्वद्रूपी जीव तसे. जीवेश्वर हा भेद भासे उपाधी वशे त्वद्रूपी. तू ओंकार रूपिणी तिन्ही गुणांची स्वामिनी. तू अर्धमात्रा होऊने विकार सोडून राहसी. यज्ञ संस्था 7 सोम संस्था 7 पाक संस्था 7 ही होत तुझी अंगे. तुझ्या वाचुनी नोहे याग तूच देसी सर्व भोग. करुणी स्वरवर्ण संग व्यवहार सांग चालविसी. तू सर्वा प्रकाश करिसी तू सर्व विद्या देशी. तू कारण सर्वांसी तू आम्हासी आधार. जे सर्व व्यापक ते तुझे रूप एक. जो तुझा परमसेवक तो एक जाणे ते. जे भोग इहलोकी अथवा अस्ति परलोकी. ते सोडूनी पुरुष विवेकी अंतरी विलोकी त्वद्रूपा. देवो मती जी सद्गती ती सरस्वती. श्रुती गाती जिची कीर्ती तीच भारती. चिन्मय तू वाङ्मय तू अससी भारती. करविसी तू वदविसी तू 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 जगद्गती. ये धावुनी स्तुती परिसुनी भो सरस्वती. मती देऊनी जाड्य हरुनी तारी भारती. अशी स्तुती ऐकून सरस्वती झाली प्रसन्न. येई स्वरूप प्रकटून म्हणे वरदान घे नागा. नाग पाहे नेत्र उघडून तव हंसावरी बसून. वीणा वरदंड माळा धरून चतुर्भुज होऊन पुढे दिसे. श्वेत वस्त्र नेसली श्वेत कमळी बैसली. श्वेतांगी पाहिली सरस्वती माऊली नागाने. नाग तीस वंदून म्हणे झालीस प्रसन्न. जरी देसी वरदान तरी गाणशक्ती दे. माते देई मजला आणि ह्या कंबला उत्तमोत्तम गायन कला. कोमलालांपासहित गाऊ यावे सुस्वर कोमल मंजुल मधुर. जेने प्रसन्न होय हर देईल वर अभिष्ठ. सरस्वती म्हणे नागा उठविसील सांग रागा. गाणे ऐकताच भुजगा भुजगा भरण वर देईल. तुम्हा दिले नाद रहस्य ऐकता शंभू सोडून लास्य. हर्षे करील हास्य वरते आस्य करुणी. असा वर देऊन ती गेली गुप्त होऊन. दोघे नाग मग येऊन कैलासोपवन प्रांती गाती. गाणे ज्यांचे सुस्वर राग रागिणी मधुर. ताल काल साधिती सुंदर लय बरोबर करुणी. आलाप करीती मंजुळ ध्वनी वाटे कोमळ. असे गाती विमळ वाद्यांचा मेळ जमवुनी. तंत्री लया योजुनी तिनी काळ साधुनी. हे गाता नागांनी शंभूच्या कानी ते भरे. हृदयी गाणे खोचले शिवाचे चित्त प्रसन्न झाले. तेथे येऊन डोले मग बोले भोळानाथा. आहो हो शाबास शाबास गोड लागले हे कानास. खोचले माझ्या मनास गाणे तुमचे सुरस. सर्वा हरी मनोनी हर तो गाण्याने वेधिला हर. हो हो करुणी सादर परिसता शंकर तोसला. म्हणे आता अश्वतरा तुला देतो अभिष्टवरा. तू माझ्या अंतरा केला बरा आनंद.
नाग पाहती नेत्र उघडुनी, तव नंदीवरी बसुनी, वामांगी पार्वती घेऊनी, हास्यवदनी राहिला. सोमसूर्याग्नी लोचन, गौरवर्ण पंचवदन, सर्वायुधे घेऊन कृत्तिवसन शोभतसे. भाळी अर्धचंद्र भासे, शिरी गंगा वाहतसे, नीलकंठ शोभतसे, शिव दिसे सर्पभूषित. असे रूप पाहून नाग करीती वंदन, जरी होशी प्रसन्न तरी वरदान दे आता. कुवलयाश्वाची सती मदालसा नामे होती, दैत्यांनी फसविता ती अग्नीमध्ये देह सोडी. ती व्हावी माझी दुहिता, रूपाकार बुद्धी न सोडिता, धरुणी पूर्वशील वृत्ता, पतिव्रता ब्रह्मवादिनी. व्हावी योगिनी योगमाता, क्षमा शांती गुणे भूषिता, ब्रह्मनिष्ठा पतिव्रता, माझी सुता व्हावी ती. जरी हे इतरा दुष्कर, तरी ते प्रभो तुम्हा सुकर. मी याहून इतर न वरी वर स्मर हरा, ऐकोनी नागवचन म्हणे शिव सुप्रसन्न. तसेच दिधले वरदान, अनुमान न होई. तू घरी जाऊन करी श्राद्ध विधान, मध्यम पिंड घेऊन दे पत्नीला भक्षावया. तिच्या स्वरूपा चिंतून करिता पिंड प्राशन, तत्काळ ती प्रकटून दिसेल स्वशन मार्गाने. असे म्हणून हर गुप्त होई सत्वर, नाग करुणी नमस्कार जाती रसातलासी. निजपुरी जाऊन विधीने श्राद्ध करून, श्री शंकरा वंदून पिंडाचे भक्षण करविले. ऐकिले रूप जसे, ध्यानी आणून तसे, श्रद्धेने पिंड भक्षितसे. नागपत्नी ते वेळा पिंड भक्षिल्यावर श्वास चालती अपार. मग श्वासाबरोबर बाहेर एक गोळा पडला, तो तेजपुंज दिसे. पाहता ते शरीर भासे, मदालसेचे रूप जसे तसेच ते वाटले. पूर्वी दिसे अंगुष्ठाकार, जाता जाता क्षणांतर, ते होई थोर थोर, क्रमाने शीघ्र पूर्ववत. तीच बुद्धी तोच आकार, तेच रूप तोची वर्णस्वर, घेऊनी प्रकटे सत्वर, घे बरोबर तीच स्मृती. देह केला दहन, हे नसे तिला स्मरण, आठवुनी पतीचे मरण आपटी चरण दुखाने. म्हणे हा हा प्राणनाथा, मज का सोडता वृथा, चरणी ठेवी ते माथा, अपराध आता क्षमा करा. शीघ्र तुम्ही येऊन मला द्या आपुले दर्शन, ना तरी कंठी घेऊन अग्निप्रवेश करीन मी. असा विलाप करुणी अग्निप्रवेश करीन म्हणून उठली मदालसा योगिनी. नागमनी थक्क झाला, म्हणे दहनाचे स्मरण इला नसे, म्हणून करावया सहगमन, सिद्ध झाली निश्चित. असे म्हणून समाधान करुणी तिला घेऊन अंतःपुरात ठेवून करी रक्षण नानापरी. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे सप्तविंशो अध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.